कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, आजगाव आवडलेलं दिसतंय। हो मा, बापूंनी पूर्ण आजगाव दाखवलं। जुनं घर, मंदिर, कट्टा सगळं दाखवलं बापूंनी। आणि मला तिथे भरपूर लोक भेटली। हो, तर माहितीये मा, तुला बाबांना सगळे ओळखतात तिथे। बाची सरकार लय फिरलेलं दिसतंय की तुम्ही। मा, पहिल्यांदा आजगावला गेलो असं वाटलंच नाही मला। इथले लोक सगळे मला आधीपासूनच ओळखत होती। आप्या, दिवसभर साहेबांच्या पायाला नुसती भिंगरी होती बघ, एक मिनिट थांबला नाही तो। बापरे, काय काय केलं अजून दिवसभर? मा, आम्ही खूप फिरलो, लोकांना भेटलो, मज्जा केली। तिथल्या लोकांनी तुझी खूप आठवण काढली, तुझं खूप कौतुक करत होते। अमोल, अरे आजगावातली माणसं दीदीला चुकून पण विसरणार नाहीत बघ। ती सगळी आपली माणसं आहेत बाळा। मामा, आपण परत आजगावला जायचं ना? हो ना मा? मा, काय झालं? तू बोलत का नाहीयेस? मी पुन्हा आजगावला जाऊ म्हणलं पण तुला आवडलं नाही का? अरे नाही, असं नाही काही। तुम्ही आता चालत ना? चला फ्रेश व्हा बापू, फ्रेश व्हा, मला एक फोन आहे। बर बर, चला चला। हॅलो अर्जुन, कुठे आहात तुम्ही? सापडलं तो माणूस? तुम्ही नीट आहात ना? मॅडम, तुम्हाला सगळं सांगतो मी। आम्ही इकडे धाड टाकली पण मॉन्टी सातो आम्हाला चकवा देऊन निसटलाय। काय? असा कसा निसटला? सगळी चूक माझी आहे मॅडम। आम्ही इकडे धाड टाकायला आलो, त्याच्या आधीच मॉन्टी सातो इथं पोहोचलेला होता आणि अड्ड्यावरच्या बाकी लोकांचा अंदाज न घेता मी धाड टाकली आणि सगळा गोंधळ उडाला आणि त्याचा फायदा घेऊन मॉन्टी सातो पळून गेला। आपल्या लोकांना काही झालं नाही ना? नाही नाही नाही, कुणाला काही झालं नाही, पण मॅडम सगळ्याची जबाबदारी माझी आहे। आय एम सॉरी, माझी चूक झाली। हॅलो हॅलो मॅडम। हो नाही, तुम्ही नका सॉरी म्हणू। आणि आता सापडलं नाही म्हणजे कधीच सापडणार नाही असं नाहीये ना? तुम्ही खूप प्रामाणिकपणे मेहनत केली आहे सगळ्यांनी। आपण लवकरात लवकर त्याला पकडू। हो ठीक आहे मॅडम। अरे बाळा, तू आता सरकार काय राव प्रश्न विचारताय? मा सांगतो म्हणले ना, आत्ताशी आलाय, खाल्लं नाही काय नाही। चला लवकर खाऊन घ्या। चला 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 चला, खाऊन घ्या काहीतरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, अर्जुन, अरे तू आधी मला काहीही न सांगता माझ्या घरी आलास, त्यात मला आवरून चल म्हणालास आणि आता इथे घेऊन आलायस। नक्की काय झालंय अर्जुन? आर्या, तुला सगळं सांगतो मी, थोडं थांब जरा। अरे पण तुला सांगतो, थांब ना जरा। अर्जुन, अरे पण काय चाललंय? अरे सांगतो म्हणलं ना, थांब ना जरा तू। हो शांत, तू एवढी चिडचिड का करतोयस? केसचा विषय माझ्या डोक्यात आहे म्हणून चिडचिड। नाही प्लीज बसा, मी जरा कामात होते महत्वाच्या, म्हणून उशीर झाला। हा मॅडम, काल रात्री झालेल्या कारवाईमध्ये कुख्यात ड्रग तस्कर मॉन्टी सातो आमच्या हातून पळालाय, पण त्याच्या 4 साथीदारांना मी अटक केली आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे। लवकरच काहीतरी नवीन धागेदोरे हाती लागतील याची मला खात्री आहे। गुड, मला खात्री होती तुम्ही लवकरात लवकर नवीन मार्ग शोधाल याची। आणि मॉन्टी सातोच्या संशयास्पद अड्ड्यांना पण आम्ही सील केले काल। इन्स्पेक्टर अर्जुन कदम, कालच्या कामगिरीबद्दल तुमचं खरंच खूप मनापासून अभिनंदन। तुम्ही शहरात जी कारवाई करताय त्यामुळे हे ड्रग्ज प्रकरणावर लवकरात लवकर आळा बसेल, खात्री आहे मला। हो मॅडम, पण एक प्रॉब्लेम झाला। काय? मॅडम, आपण सापाच्या शेपटीवर पाय ठेवले आणि तोच साप पळून गेला।
त्यामुळे तो काय करेल हे सांगता येत नाही. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करावी. हो कशाला, आहे ती सिक्युरिटी खूप आहे, पुरेशी आहे तेवढी मला. मॅडम, आपण या केसवर काम करू नये म्हणून मॉन्टी सातव आधीपासून प्रयत्न करत होता. म्हणजे तो आपल्याला धमक्या देत होता. आपण त्यांना जुमानलं नाही ही गोष्ट वेगळी, पण मला असं संशय आहे की तुम्हाला जे धमकीचं पत्र आलं होतं ते त्यांनीच पाठवलं होतं. हो असेलही, पण खरंच सिक्युरिटी पुरेशी आहे. आणि काही कमी जास्त झालं तर मग आपे. तुम्ही. मॅडम हे बघा, आपण मॉन्टी सातवचे सगळे अड्डे सील केलेत, त्याच्या साथीदारांना अटक केली. आधी आपण काहीच केलं नसताना तो आपल्याला धमक्या देत होता. आता तर थेट आपण त्याच्या अड्ड्यांवर घाव घातले. मॅडम, आम्ही पोलीस आहोत, आम्हाला लांबचा धोका कळतो, त्यामुळे तुमची सुरक्षा वाढवायलाच पाहिजे. ह्या मॉन्टी नावाच्या माणसाला मी आणि अर्जुन नवरा बायको असल्याचं माहिती, आमचं कुटुंब, आमचा मुलगा असल्याचं माहिती. ह्या सगळ्यात अमोलला काही झालं तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकत. ठीक आहे, माझ्या सुरक्षेच्या कारणासाठी तुम्हाला काय काय करायचंय ते तुम्ही करू शकता, माझी परवानगी. थँक्यू मॅडम. आणि अजून एक, काल रात्री मॉन्टी सातव पळाला याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. सॉरी. हे बघा, तुम्ही खूप मनापासून सगळे प्रयत्न केले, त्याची कल्पना आहे मला, आणि नका काळजी करू, आपण पकडूया त्याला. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. माझं माहेरचं नाव अश्विनी सोमनाथ कुलट. कूलर कूलर मला वाटलं वातावरणात बदल झालाय त्यामुळे ते चिडवायचं झालं. नाही चिडवायचं नाही, ते चिडवायचं नाव झालं. ऍक्च्युली कुलट आहे, म्हणजे कुलट. हा. अच्छा अच्छा. कुठलं माहेर? माहेर लक्ष्मीनगर पर्वती आणि सासरचं अश्विनी प्रशांत क्षीरसागर, सासर लक्ष्मीनगर पर्वती. अरे कसं काय ते? लव कम अरेंज मॅरेज आहे माझं. कुठे? पर्वतीवरच? म्हणजे आम्ही पायथ्याला पर्वती पायथ्याला लक्ष्मीनगर आहे तिथे. म्हणजे ते वरच्या चाळीत आणि आम्ही खालच्या चाळीत. बरं ना, एवढं लांब जायलाच नको तुम्हाला. आता कुठे राहता तुम्ही? आता तिथेच राहतो. तिथे जवळच हो, आहे जवळच. लक्ष्मीनगर. हो. फक्त वरची आणि खालची चाळ. हो, आता फक्त या 20 फुटावर सासूबाई, 20 फुटावर आई, असं आमचं वेगळं घर आहे. आणि ती मध्ये हो, आणि मी मध्ये, म्हणजे कोणाला राग नको यायला. नाही, हो की नाही, सगळं फुटांवरच आहे. वा वा. पण हे कसं काय, म्हणजे हे अंतर कमी कसं काय झालं? ते कमी असं म्हणजे सुरुवातीला म्हणजे लव्ह स्टोरी सांगायची आहे का? असं ते माझ्या ते तुमच्या मागे होते, म्हणजे आवडायचे मी त्यांना. म्हणजे शाळेत असल्यापासून बघायचे वगैरे, हे माझ्या ग्रुपला वगैरे सगळ्यांना माहितीये, किंवा एका मुलीला कळतं आपल्या मागे कोण आहे किंवा काय. असं काय सांगता? एक मिनिट. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलेलं तुमच्या मागे कोण आहे? हो, प्रत्येकाला मागे कोण आम्हाला माहित होतं, म्हणजे असं इन जनरल. आणि मग नंतर जेव्हा त्यांनी, मी कॉलेज झाल्यावर ते आले, तोपर्यंत ते काही आले नव्हते. म्हणजे ते पण सेटल होत होते कुठेतरी म्हणजे त्यांचं व्यावसायिक. आणि मग नंतर त्यांनी विचारलं, आणि कसं मी घरचे माझे थोडे स्ट्रिक्ट होते, वडिलांचा स्वभाव वगैरे, म्हणजे त्यांना अशी कल्पना नसेल की हिचं कधी लव्ह मॅरेज होऊ शकतं वगैरे. तर मी त्याला सांगितलं की बाबा लग्न करू आपण, पण मी पळून वगैरे येणार नाही. करायचं असेल तर तुला माझ्या घरच्यांना विचारूनच मला हे करावं लागेल. मग एक दिवस त्याने पप्पांना जाऊन डायरेक्टली विचारलं की अशी अशी मला तुमची मुलगी आवडते, तर आमचं लग्न करायचं. तर माझे पप्पा, म्हणजे त्यांना थोडाफार त्याचा स्वभाव माहिती होता, कारण जवळ राहतोय वगैरे येते. मग तेव्हा ते हो म्हणाले. आणि मग हो म्हणाल्यानंतर आम्ही लगेचच पटपट सगळी लग्नाची तयारी करून लगेचच हे केलं, आणि म्हणजे त्यांच्या संमतीने लग्न केलं. दोन्ही कुटुंब? हो हो. तुमचं? नमस्कार. माझं नाव प्राजक्ता चंद्रशेखर वगणकर, माहेरचं नाव आहे, आणि सासरचं प्राजक्ता नितेश चव्हाण. मी डेंटिस्ट आहे. माहेर माझं शनिवारपेठ आणि सासर माझं नारायणपेठ. सो मी एकाच गल्लीमध्ये आहे. कसं काय? असंच, जसं हीच आहे तसंच आहे. आमच्या दोघींचा ह्या बाबतीत सेम आहे. लव कम अरेंज मॅरेजच आहे आमचं. दोन्हीकडनं मान्यता. हो,
तेच काय यायचे का तिकडे? नाही नाही, ते काही यायचं नाही, फक्त माहिती होतं की फ्रेंड सर्कल मध्ये आहे म्हणून. ते काही सिमेंटचा वगैरे व्यवसाय करतात? नाही नाही, ते IT इंजिनियर आहेत. IT इंजिनियर. मग त्यांनी प्रपोज केलं की तुम्ही? त्यांनी. तुम्ही होकार दिला? हो. कितवीत? फर्स्ट इयरला असताना. काय हो खरं काय? आता बघा सगळ्यांचे काय ते. आम्हाला असं कळलं की प्राजू 11वी 12वी असल्यापासून ते एकमेकांना ओळखतात एका क्लासमध्ये. हो, क्लासमध्ये होतोच आम्ही. तिळा दार उघड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं- यांचं फार पोखरत होतं. कारण माझं माहेर अच्छा हो. कारण मगाशी तुमच्याबद्दल विचारताना मी सांगू ती मागेच होती ना त्यांच्या. हो. कारण तिच्याबरोबर मी कायम असायचे, त्यामुळे आमची एक मैत्रीण आहे, सगळ्यांची कॉमन मैत्रीण, ती आज इथे नाहीये, ती औरंगाबादला असते, प्राची काळे म्हणून. आणि आम्ही एकाच एरियात राहायचो 3 जणी. तर तिच्याकडे अभ्यासाला जायचो आम्ही 9वी 10वीत असताना. आणि आशू आणि मी सायकलवर जातो तिच्याकडे, आणि हिचा नवरा प्रशांत आमच्या अगदी कुठल्या तरी गल्लीतनं उभा असायचा हिला बघत पुढे, आणि ही सारखी ओरडायची, हा काय सारखा येतोय मागे मागे वगैरे त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग हिचं जेव्हा लग्न ठरलं, जेव्हा म्हणजे तिचं अफेअर कळलं, त्यावेळेस मला माहिती नव्हतं. प्राचीने मला सांगितलं अगं आशू हो म्हणाले त्याला. आता 2 वर्ष मी त्याच्याशी बोलत नव्हते. तुम्ही यांच्याशी त्यांनी हो म्हटलं म्हणून नाही, तिने मला सांगितलं नाही. आणि आधीही याला अशी म्हणायची की हा काय सारखा येतोय मागे मागे वगैरे, आणि तेव्हा तशी वेळ घालत होती. आणि आता हो कशी काय म्हटली म्हणून 2 वर्ष बोलत नव्हते मी तिच्याशी. काय अबोला धरण्याचं काय कारण असं? लग्न त्यांचं झालं, अबोला ह्यांचा. तुम्ही का अबोला धरला एवढा? मी तिला पहिलं नाही सांगितलं, कारण आम्ही कुठलीही गोष्ट पहिले एकमेकांची शेअर करायचो. आम्ही दोघे खूप जवळ राहत होतो, म्हणजे ती बेस्ट फ्रेंड आहे. या सगळ्यात आहेच, पण ती खूप बेस्ट फ्रेंड आहे. मी सगळं तिच्याशी शेअर करते. आता तुम्ही कुठे राहता म्हणा? मी चिंचवडला राहते आता. चिंचवडला. आणि तुम्ही पर्वत हो ना, वरती आणि खाली. पण मग तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली? 25 वर्ष. शाळेतली मैत्री? शाळेतली. 5वी पासून एकत्र. आम्ही रेणुका स्वरूप सदाशिव पेठेत. शाळेचं नाव. आणि तुम्हाला सगळं तुमचं एकमेकींबद्दलचं माहिती आहे. एकमेकींच्या लग्नाला गेला होता तुम्ही? हो. एका दुसऱ्यांच्या माझ्या लग्नाला कोणीच आलं नव्हतं. मी माझ्या एकटीचं लग्न लांब होतं, कुठे होतं लांब म्हणजे? संगमनेरला. मग का नाही गेला? नाही, पुण्याची लोक अशी वाकडी वाट करून प्रॉपर पुणेकर. देवा, ऐकताय ना? आणि तिचं लग्न खूपच लवकर झालं. तेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला. नाही खूप लवकर नाही. माझं मास्टर्स झाल्याच्या नंतर लग्न झालं, ती CA करत होती. सगळ्यात आधी लग्न त्यांचं झालं? नाही, हिचं पहिलं. तुमचं काय मॉन्टेसरी? म्हणजे तुमचं कसं काय? अरेंज मॅरेजच आहे माझं. असा का चेहरा का पडतोय त्यांचा? अरेंज म्हणल्यावर अरेंज म्हटलं हे एवढं लव्ह मॅरेजचं एवढं यांनी किस्से आहेत, तसे एवढे काही किस्से नाहीयेत, म्हणूनच अरेंज मॅरेज आहे. पहिला दिवस आठवतोय तो बघा बघीचा? म्हणजे आठवतोय तसा का विसरावसा वाटतोय? असू शकेल. तेवढ्यात एक वाक्य बोलल्या त्या. आता माझं कसं झालंय की आता माझं एक टॉप झालंय 12 वर्षांचं, हे 13वं वर्ष. पुढे मी वनवासाकडे चालली. मग काय झालं काय? असं काही झालं नाहीये. ते ऑलरेडी गेलेत वनवासात, पुढे निघालेत. नाही पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी भेटलेलो आम्ही, त्या दिवशी असं झालेलं की ते मी, माझी आई आणि त्यांची आई होते. तर साधारणतः मी इथे बसले असेल आणि तिकडे ते बसले असतील, आणि सासू इकडे बसले असतील. तर सासूबाईंनी इथल्या माणसाला उठून म्हटलं की जा तिकडे जाऊन बसा तुम्ही, आम्हाला बोलायचं. पण माणसाला माहिती पण नाही, त्याला कळलं पण नाही की का उठवताय तुम्हाला. सासूबाईंचा स्वभाव छान आहे, मायाळू, खूप सांभाळून. मनावर दगड ठेवून का बोलताय एवढं? नाही दगड बघा त्या प्राजूक काय केवढ्या हसल्या बघा त्या मनापासून. नाही सासूबाई खूप छान सांभाळून घेतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाळा प्लीज, आदित्य बाबांना तुझ्या मदतीची गरज आहे बाळा, चल लवकर चल. मी सांगितलं ना तुम्हाला, हे बघा उगाच माझ्यावर जबरदस्ती करू नका. याच्यात कसली आली जबरदस्ती? चल तू जात कशी नाही चल चल तू येत कशी नाही? बाय पण पास सोड मला. नाही म्हणलं ना नाही येणार मी. नाही म्हणजे काय करतेस? असं नाहीयेस तू बाळा. हे बघा तुम्ही मला थोडंसं समजून घ्या. माझी बी काहीतरी अडचण आहे, तुम्ही समजून घ्या ना. अगं बाळा काय अडचण आहे मला सांग ना, कोणी काय बोललंय का तुला?
आणि बोलला असलं म्हणून काय झालं? आईला मॅडमनी बोलवलंय ना, कुणी काय बोललं असेल तर त्याचा विचारच करायचा नाही. चल. हे बघ बाप, मी हे फक्त माझ्या देवी आईसाठी करतेय. देवी आईंनी कधी मला बोलवले आणि मी गेले नाही असं झालं आहे का? तेच म्हणतोय मी. आदित्य सरांना तिकडे त्रास होतोय आणि मी घरात शांत बसेन का? थोडासा विचार करा ना तुम्ही. अगं बाळा, आम्ही पण तुला तेच सांगतोय ना, तू ऐकत का नाहीयेस बाळा? हे बघ, तुझ्या देवी आईनं ना तुझ्या मदतीची खूप गरज आहे बाळा. हवं तर तुला कामावर येऊ नकोस. ते मालक आहेत आणि आपण नोकर आहोत. म्हणजे आपले मालक अडचणीत असताना त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे की नाही? हो की नाही बाळा? चल बर, चल बर. पारू, पारू, काय झालं अगं? मी तुला बोलवायला आले. मी नाही येऊ शकत. कारण ते दामिनी मॅडम, मी तुमची शपथ. हे बघ पारू, मी जास्त नाही बोलणार. मी तुला जबरदस्तीही नाही करणार. पण आज आदित्यला बरं करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. आज आदित्यला किर्लोस्कर घराला तुझी गरज आहे. माझा राग त्याच्यावर नको काढूस पारू. घरातले सगळेजण खूप प्रेम करतात तुझ्यावर, मला माहिती आहे. आज मी तुझ्यासमोर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून नाही, तर एक आई म्हणून उभी आहे. मी तुला विनंती करते, माझ्या मुलाला बरं कर. बाकी तुझी मर्जी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू. तू आदित्यसाठी जे काही केलंयस त्यासाठी एका आईकडून थँक्यू. देवी आई, हो तुम्ही कशापायी थँक्यू म्हणताय? या घरातल्या समध्या माणसांची काळजी घेणं हे माझं कर्तव्यच आहे. आदित्य सर तर माझ्यासाठी तुझ्यासारखी रक्तात कर्तव्य भिनलेली माणसं बघितली ना की मला माझे उमेदीचे दिवस आठवतात. छान काम केलंस. तुझ्यामुळेच आता आदित्य बरा आहे. मी येते. आईला आदित्य कसं आहे आता? बरं आहे आता. बाबा, मला आता बरं वाटतंय. गुड. पण श्रीकांत, आदित्य बरोबर हे वारंवार काय घडतंय? सतत काही ना काहीतरी संकट येतात त्याच्यावर. मी गुरुजींना बोलवलंय, ते येतच असतील. आपण बोलूया त्यांच्याशी. तू आवरून घे ना आता. आदित्य, आराम कर जरा. दामिनी, आदित्यच्या खोलीतलं हे सगळं आवरून घे. सावित्री, आदित्यची रूम आवरून घे.
तुमच्या घरामध्ये अशांतता आहे, तुमच्या मुलावर संकट येणार आहे, हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. हो, पण त्यासाठी तुम्ही सांगितलेलं व्रतही केलं आणि आदित्यच्या लग्नाचं बघत होतो तेव्हा नवग्रहाची शांती सुद्धा केली आपण. हो, त्यामुळंच ते संकट त्याच्यापासून दूर राहत आहे. पण मला आदित्यच्या भाग्यामध्ये एक विलक्षण आणि वेगळीच गोष्ट नजरेत येत आहे. कुणाचं पुण्य कुणाच्या पाठी आणि कुणाचं कर्म कुणाच्या गाठी. गुरुजी माफ करा, पण काही लक्षात नाही आलं. तुम्ही आदित्यची काळजी अजिबात करू नका, कारण त्याच्या बायकोचं कर्म त्याचं संरक्षण करतंय. तिचं सुरक्षा कवच त्याच्या भोवती आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नयन कर्ण दोन अन मस्तिष्कही एकच हवे. मात्रा तसू बरेही जरी युद्धासमयी बदलता, निष्फळ ठरे हे अस्त्र अन दूर जाई सफलता. तर काय झालंय? ह्या श्लोकाप्रमाणे अस्थिकट्यार जो हातात घेईल त्याला या गोष्टीचं भान हवं की त्याला 2 पाय 2 हात 2 डोळे 2 कान आणि एकच मस्तिष्क आहे. विरोचकाचा वध झाला तेव्हा मला असं वाटलं की सगळं बरोबर घडतंय, अगदी श्लोकात लिहिल्याप्रमाणे. पण तसं नव्हतं. कारण तेव्हाही माझ्या पोटात जीव होता. मी 2 जीवांची होते साहेब. त्यामुळे अस्थिकट्यार कधी जागृत झालीच नाही. विरोचकाचा वध झालाच नाहीये साहेब. विरोचक जिवंत आहे आणि आपल्याच घरात आहे. म्हणत होतं ना काहीतरी चूक झाली. आता कळलं काय चूक झाली. खूप मोठी चूक झाली. मोठी चूक झाली. ते वेळी मला माफ कर. माफ कर आई. पण काय झालंय अद्वैत? काही झालंय का नेत्र? विरोचकाचा वध का नाही झाला याचं उत्तर सापडलंय. बाबा अस्थिकट्यार जागृत झालीच नव्हती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, नेत्रा. काकू, तुम्ही एकट्याच कुठे गेला होतात बाहेर? मी रुपालीला बघायला गेले होते. ती घरात कुठेच नाहीये. ती परत आत्महत्या वगैरे करायला गेली नसेल ना? काकू, ती पुन्हा तसली नाटकं नाही करणार. काय झालंय नेत्रा? तुम्हाला जे वाटतंय ना की रुपाली मधला विरोचक संपलाय, उरली ती फक्त रुपाली म्हात्रे, तर तसं नाहीये. जो घरी परत आलाय तो विरोचकच आहे. विरोचकाचा वध झाला नाहीये काकू. अगं, भाज्या घेऊन आले मी. चांगल्या राहिल्या म्हटलं घेऊन जा. फ्रीज मध्ये ठेवतेस का? काकू चला, मी ठेवते. एक मिनिट. एक मिनिट. देवळात गेले होते ना, प्रसाद घेऊन आले. कर, घे प्रसाद. घे ना अगं, खरंच देवळात गेले होते मी. प्रसादाला नाही म्हणू नये. घे की. नेत्रा, घे. असं काय करतेस? शेखर, घ्या ना प्रसाद. तुम्ही तरी घ्या. अद्वैत, नेत्रा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा. असं काय करताय शेखर? केतकी तुम्ही जागत. आधी प्रसाद घे रे. प्रसादाला नाही म्हणू नये. असं नको करूस. काकू चला. केतकी, ऐक ना माझं. अगं, खरंच देवळात गेले होते मी. घे ना ग प्रसाद. चला. मला सांगा तरी ना, काय चूक झाली माझी. मला खरंच कळत नाहीये. केतकी, खरंच कळत नाही अगं मला. प्लीज सांग. कोणीतरी माझ्या या नाटकाला नक्कीच बळी पडणार. विरोचकाचा अंत नाही, विरोचकाचा नव्याने उदय झालाय. एकदा का ती कट्यार नष्ट झाली ना, की मग या सगळ्यांचा हिशोब करणार मी, अगदी व्याजा सकट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सकाळपासून ना कोणी घोटभर चाय पण नाही दिली मग. चाय चाय पण संपली. काय करू? भूक पण लागली. हा, काय खाऊ? याच्यात पण काय नाही. याच्यात काय? हा, काय याचं नाही. काय खाऊ मी? भूक लागले. हा, याच्यामध्ये लाडू होते ना. लाडू खातोय. संपले. कोणाच्या पोटात राक्षस उठलो काय माहित, सगळे लाडू संपून टाकले. त्याच्यात काहीतरी कच्चं पीठ खाऊ काय? नुसतं पीठ हा फक्त. काय गेले सगळे. काही खाऊक नाही. इकडे जाऊ दे. इथे बायको उपाशी हा, आणि तुमचं बरोबर आराम चाललो हा. म्हणजे लाली, वास्तविक आहे ना, हा प्रश्न नवरा म्हणून मी तुला विचारायला पाहिजे होता. मला माहिती आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. काय काय म्हणूच काय तुमका? नाही, मी आपलं एक असं जनरल
तू बोल बोल बोल, वाचा वाचा बोल. काय? नाही बोल बोल. हा, त्या मंजूक पण ना त्या उमा सारखी तिची जागा दाखवूची वेळ इली. हा, दोघांपुरतोच चाय करून प्यायली काय? बोलतेस काय? ओ, तुम्ही ना आता बाहेर जा आणि माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन या. मका ना खूप भूक लागली. हा लाली, हे बघ तुम्ही ना आता मका भाषण देऊच्या फंदात पडू नका. बाहेर जा आणि जा काय मिळत ना आता घेऊन या. खूप भूक लागली हो. लाली, गावासमोर आपली जी काही शोभा झाली आहे ना, त्यावरून मला कोणी उभं करेल असं तुला वाटतं? हे बघ, मला ना हात दाखवून अवलक्षण करून नाही घ्यायचं, समजलं? लवकरात लवकर ना जेवण करूसाठी बाई मिळू बाई. हॅलो शालू, अगो माझ्या घरी बाई पाठवणार होतीस ना जेवण करूसाठी? हा, 24 तासासाठी भैया. अगो पाठव लवकर, इथे ना उपाशी राहूची वेळ येईल. हा, आणि हा, मी जा काय सांगितलं होता ना त्या सगळं नीट लक्षात आलं त्या बाईसाठी. कामवाली बाई? कमाल आहे. ओवी, काय गो, काय मागितलंस देवाकडे? कसं सांगू तुला मावशी, मी एक नवीन काम सुरू करतेय. मला तुझ्या दादांच्या आणि देवाच्या सुद्धा ब्लेसिंगची गरज आहे. ओवी, काय गो, काय झाला? नाही, काय नाही मावशी. एक विचारू, तू काय मागितलेस? अगो आता मी काय मागणार, सगळाच तर मिळाला न मागता. हा, पण आज माफी मागितली देवाची. म्हणाले माझं काही चुकलं असत तर माका माफ कर, तर शिक्षा दे माका, पण माझ्या कुटुंबाक सुखात ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्याम्या, तुमच्या काजू कारखान्यामध्ये देखरेखीसाठी कोणी माणूस होय असं समजलं? होय दादा, एक विश्वासातलो माणूस बघताय. तुमच्या माहितीत कोणी असा काय? हा, पण गरजू माणूस होया, म्हणजे काम प्रामाणिकपणे करेल. हा एक माणूस हा, म्हणून तर तुला शोधत इथे येईल. अरे वा, तुम्ही सुचवताय म्हणजे डोळे झाकून ठेवून जाईल. त्याका उद्याच पाठवा कामावर. मी 10 नंतर कारखान्यात जातो, त्यानंतर कधी येऊन दे त्याका. ठीक आहे, मी 9:15 वाजेपर्यंत येईल. काय तुम्ही? होय श्याम्या, माकाच नोकरी हवी. अहो दादा, दादा तुमका नोकरी आणि तू सुद्धा माझ्या कारखान्यात? काय चेष्टा करतास काय माझी? अहो माझ्यासारखे 10 जण खिशात ठेशात तुम्ही. अहो तुमच्या घरची एवढी शेतजमीना, उद्योगा, आमराईया सगळा तर हा तुमच्याकडे. मी आज तुमका काय नोकरी देताना? श्याम्या, त्या सगळ्या मी कधीच मागे सोडून दिलंय. आता सगळ्या नव्याने सावरूचा आणि घर चालवायचं म्हटल्यानंतर काम तर करू खवा ना, म्हणून येले तुझ्याकडे. दादा, ही फॅक्टरी उभी करूक तुम्ही मला खूप मोठी मदत केलास, पण त्या बदल्यात एक काजू पण फुकट कधी मागितलाच नाही. तुमका या फॅक्टरीची अर्धी भागीदारी दिली ना तरी ती पुरी पडायची नाही. तुम्ही खूप मोठी माणसं असतात खोतानू. तुमच्या पायाजवळ आमची जागा. अहो दादा, तुम्ही इथं काम करणार? श्याम्या, काम काम असता, लहान काय मोठा काय. माका कामाची गरज आहे, माका काम करूचा आणि त्याचा नियमानुसार जो काय पगार असेल तो माका दे. माका माझ्या कष्टाचे पैसे हवे, तेवढीच अपेक्षा. श्याम्या, त्यावेळी मी तुला मदत केली कारण गावातला एक तरुण नवीन उद्योग सुरू करतो. नवीन उद्योग सुरू झाला, गावातल्या लोकांना काम मिळेल, त्यांच्या घरची चूल पेटावी म्हणून मदत केली. जेवढी माझी ताकद होती तेवढी मी मदत केली. हा, पण त्यामागे परतफेडीची कुठली अपेक्षा नव्हती. हा दादा, बरा ठीक आहे. बघा, हे हिशोब सांभाळूक मागे कोणतरी एक विश्वासू आणि घरची व्यक्ती हवी होती, आणि तुम्ही आता हे हिशोब सांभाळताय म्हणजे मी निश्चिंत होतलाय. आणि हो, तुम्ही हिशोब घरात राहून सुद्धा करू शकता. रोज इतक्या लांब येऊन पायपीट करूची काही एक गरज नाही.
चालेल. मग ही नोकरी मी पक्की समजू? अहो पक्की काय, ही नोकरी तुमचीच असा. ठीक आहे. आणि हो दादा, मी एक नवीन युनिट लवकरच चालू करताय. तुम्ही सोबत असल्यात तर माझा खूप मोठा आशीर्वाद ठरा. सगळं उत्तम होणार तुझ्या मनासारखं. दादानु पाया पडताय. सुखी राहा बाळा. मी येते. देवा, आता माझ्या उद्योगाची भरभराट होतली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आशू, माझ्या जा जरा आशूला रूम मध्ये घेऊन जा. लक्ष्मण, वंदना, ते हे सगळं काय घडलंय मला तर काहीच कळत नाहीये. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दिव्या खुश होती ना हे लग्न करत असताना? का तुम्ही तिच्यावर काही दडपण टाकलं होतं? हो, तुम्ही सुद्धा पाहिलत ना किती आनंदात होती ती, मनापासून सगळं करत होती. मग तिने असं का केलं नाही आम्हाला सुद्धा नाही कळत आहे. भाऊ हो, कसला न्यायनिवाडा करत बसलाय तुम्ही? अहो, ह्या लोकांनी वेड्यात काढलंय आपल्याला. तुम्ही साधे आहात भाऊ, कळलं नाही तुम्हाला? चांगले दागिने देऊन बसलात, हव्यात त्या मागण्या पुरवल्यात, पण यांनी काय केलं? यांनी यांच्या मुलीला पळवून लावलं, सरळ सरळ फसवलंय आपल्याला. अशा लोकांना ना इथून बाहेरच हकलायला पाहिजे. सुहास, अरे बघतोस काय? हाताला धरून हकलावून दे यांना इथून. एक मिनिट. हे बघा, इथे चूक कोणाची कोणालाही माहित नाहीये. दिव्या पळून जाईल अशी काही आयडिया नव्हती आम्हाला, त्यामुळे या सगळ्याला कोण जबाबदार आहे हे कोणालाच माहित नाहीये. त्यामुळे इथून कोणी जाऊ शकत नाही आणि कोणी कोणाला हातही लावू शकत नाही. लाज नाही वाटत का ग तुला? एवढं सगळं घडूनही इथे उभी आहेस तू. जशी तू तशी तुझी बहीण पळपुट. मी इथे थांबले कारण माझी बहीण आहे ती. आमच्याही इज्जतीचा प्रश्न आहे. काय इज्जत? ऐकलंस का सुहास काय म्हणाली? यांची इज्जत. नाही भाऊ, तरी आपलं नशीब हा सगळा प्रकार लग्नाच्या आधीच झाला. अहो कल्पना करा, समजा हे लग्नाच्या नंतर घडलं असतं तर काय करणार होतो आपण? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काहीच कळत नाहीये काय करावं. पण तुला आठवतं गुरुजींनी काय सांगितलं होतं? या 2 महिन्यात आपल्या आशूचं लग्न झालं नाही तर ते कधीच होणार नाही. या शुभकार्यास फार उशीर करून चालणार नाही. हे लग्न जर करायचं असेल तर पुढच्या 2 महिन्यात करावं लागेल. कोणाची दृष्टी लागली हो आपल्या आशूला?
काय होतंय सगळं आजच का घडतंय मला काही कळत नाही. सीता, फार त्रास करून घेऊ नकोस. तू आशूला सांभाळ, इकडे सांभाळ. आई आई थांब, मला बोलायचं तुझ्याशी महत्वाचं. आत्ता माझ्यासाठी आशू शिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. मी आधी त्याच्याशी बोलते मग. आशू मला सुद्धा महत्वाचं आहे आई. मलाही खूप काळजी आहे त्याची आणि म्हणूनच मी त्या दिव्याला नकार देत होते ना. पण तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही, स्वतःचं खरं केलं. आत्ता हा विषय गरजेचा आहे का? कशी गरज नाहीये? आणि आता का तुला काहीच बोलायचं नाहीये? कारण जे काही झालंय ना ते नीट लक्षात सुद्धा आलं नाहीये अजून. दिव्या पळून गेली आहे आई. मी सांगते ना तुला. खूप कौतुक करत होतीस ना तिचं. माझी सून अशी, माझी सून तशी. काय केलं तिने? गेली ना शेवटी. येते बस. पोरीनं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नाही माझी मिळून. एवढं चांगलं घर, एवढी चांगली माणसं, हे सगळं कसं झालं कळत नाही. देवा तुझ्या मनात तरी नक्की काय आहे रे? तुम्ही शांत व्हा जरा. हे बघा नका एवढा विचार करू. मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते यात. मी एक फोन करून येते. जरा थांबा थांबा. हॅलो कांता शेठ, ऐका ना. दिव्या लग्नात पळून गेलीये. नाही मला आता तुम्हाला सगळी स्टोरी सांगण्यात काही मला नाही आता सांगता येणार. तुम्ही माझं एवढं फक्त ऐकून घ्या की तुमची माणसं लावा ना मागे. अहो दिव्या कुठूनही शोधून आणा. मला नाही माहिती, मला हवी आहे दिव्या. हा तुम्ही बघा, मला कळवा काय ते. काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती. काय वाईट करून देतो तो का ग आपण तिचं. इतकी चांगली माणसं, इतकं चांगलं असतं. तिच्या मनासारखं लगीन करून देत होतो. तिनंच पसंत केलं ना ग पोरगा. आपण काही जबरदस्ती केली होती का ग तिच्यावर? नव्हतं लगीन करायचं ना, नाही म्हणून सांगायचं. नसतं दिलं असतं आपण करून लगीन तिचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा आई साहेब, ऐका की, लहानपणी कसं तुम्ही आम्हाला भरवत होता, एक घास चिवचा एक घास खाऊचा, तसं भरवू आहे तुम्हाला. काय तर बोला. माहित आहे लई वेळ झाला मला याला. तुम्हाला कळवायला पाहिजे होतं मी, पण खरंच चुकत झाली माझी. मी गाडीतून फोन कसा काय विसरून गेलो बघा. माझं टाळकं कोणीकडे असते, पण असं पहिल्यांदाच झालं की नाही? खरं सांग. कान पकडून माफी मागतो. आई साहेब तुम्ही चिडू नका की 2 घास खाऊन घ्या. चला, तुमचा राग माझ्यावर आहे ना, तुम्ही अन्नावर काढू नका. मी बी जेवत नसतो. माझ कॅन्सल. म्हणजे तुम्ही आम्हाला अजून त्रास देणार? हा, हे असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही मुकाट्याने जेवून घ्या. हा, मग मी खावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बी खायला लागते. अधिपती उगाच हट्टीपणा करू नका. तुम्ही खाऊन घ्या. थांबा आई साहेब, मी बी तुमचाच पोरगा आहे. मी बी तुमच्यापेक्षा लय हट्टी आहे. मग तुम्ही आधी जेवा मग मी जेवणार. बघा आई साहेब, जाऊ दे की, आज जे काय झालं त्याच्याबद्दल खरंच सॉरी. असं परत होणार नाही हो. पण अधिपती आज जे काय झालं ते आधी कधीच झालं नव्हतं. तुम्ही आमचा फोन उचलला नाही अधिपती. 1 नाही 2 नाही 10 वेळा फोन केला हो आम्ही, पण तुम्ही आमचा फोन उचलला नाही. असं पहिल्यांदाच झालं. होय, म्हणून आम्हाला वाईट वाटलं. चुकलं आमचं, खरंच चुकलं म्हणतो ना. प्रश्न चुकीचा नाही अधिपती, पण आम्हाला टेन्शन किती आलं असेल विचार करा की. हा, त्यात तुमचा पाय दुखावलेला,
नाही नाही ते विचार आले हो मनात. बरं त्या ओंक्याला फोन केला आम्ही तर त्याला पण काय माहित नाही. असं खरंच जाऊ नका हो. तुमच्या काळजीपोटी एका दिवशी आमचा जीव जायचा. असं हे असलं काहीतरी कशाला बोलतो आई साहेब? मला आवडत नाही, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही आता बसा. बर बस. आता मी ऐकत नाही. बसतो आम्ही. तुम्ही आता पहिलं बसा. पहिलं बसा. तिथं माझ्यासमोर पहिलं खाऊन घ्या. खाऊन घ्या. चुकलं आमचं अधिपती, चुकलं. पण तुमच्यावरच्या प्रेमापोटीच हे असं बोललो आम्ही. रागवलं तुमच्यावर. नाही तुमची चूक नाही, चूक आमचीच झाल्या. परत असं होणार नाही. तुम्ही आधी जेवून घ्या. का भरवू तुम्हाला? नग 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 जेवतो. जेवा मग. खातोय. हा मग खा. काय झालं बाळा, अस्वस्थ दिसतेस? बस सोड. मला सांग, तू अधिपतीला आज तरी बोललीस ना? सांगितलंस ना त्याला, का आज पण राहून गेलं? नाही नाही, आज मी धाडस केलं बाबा. म्हणजे झालं म्हणा ना. म्हणजे मला नीट सांग. म्हणजे आज मी सगळं सांगितलं त्यांना माझ्या मनातलं. काय सांगतेस अक्षरा? खरंच? खरंच. वा वा, क्या बात आहे अक्षरा. अधिपती काय म्हणाला हे मी विचारणार नाही, पण तू बोलल्यानंतर त्याची अवस्था काय झाली असेल हे बघायला मला आवडलं असतं. त्याला खूप आनंद झाला असेल ना ग? खूपच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला माहित होतं हे होणार. कधी ना कधी तुम्ही आमच्या प्रेमात पडणार आणि सगळं बोलणार, आणि आज तुम्ही सगळं बोलला. आई अंबाबाईची आणि आमच्या आई साहेबांची शपथ घेऊन सांगतो, मास्तरीनबाई, आमच्या काळजावर फक्त तुमचंच नाव लिहिलंय. ते फक्त तुमच्यासाठी धडधडतंय. आमचं तुमच्यावर काल बी प्रेम होतं, आज बी प्रेम आहे, आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. मास्तरीनबाई, मास्तरीनबाई, बाई, ले जाएंगे, ले जाएंगे, दुल्हनिया ले जाएंगे, ले जाएंगे, ले जाएंगे, दुल्हनिया ले जाएंगे. काय काय तू वाजवल्याशिवाय बघीच ना तर. तुम्ही कधी आलात? तुम्ही जेव्हा आमचा विचार करत होता. छे, कशाला तुमचा विचार करायला? छे, मग कुणाचा विचार करत होता? काही नाही, असंच. का कळलं? 1 2 3 4 5 पाचव्या पावला विचार करत होता का तुम्ही? म्हणजे एवढं विसरला वेळ. आज सप्तपदी घेतली आपण, त्यातलं 5वं पाऊल गोकुळ गोकुळ. बरं पोरं. काय अधिपती? मग काय कसला विचार करत होता? काही नाही. तुम्हाला काय करायचं? बर ते जाऊ दे, मला सांगा, मॅडम जेवल्या का? हा जेवलं, खाल्लं त्यांनी. त्यांचा राग गेला का? गेला. त्यांचा राग म्हणजे आळवावरच्या पाण्यासारखा असतो. मी बोललो त्यांच्यासंग. त्यांच्या बोलण्याच्या वेळेला तुम्ही वाईट वाटून घेत जाऊ नका. टेन्शन तर अजिबात घेत जाऊ नका. म्हणजे घेत जा खरं, बारीक मध्ये. नाही नाही काय नाही. सांगा की खरं, आमचा विचार करत होता ना? नाही हो, खरंच. लाजू नका. एवढं लाज आहे काय झाली? हो नाही, खरंच सांगते. अरे एवढं लाज आहे काय झाली? तर लाजू नका. एवढं तिकडं तळ्याच्या तिकडं एवढ्या रांगड्या भाषेत प्रपोज बिपोज मारलाय तुम्ही, आणि कशाला असतंय? बघा बघा, नाद खुळा. पण खर तर लाजल्यावर भारी दिसतंय तुम्ही. म्हणजे एरवी बी दिसतंय, पण लाजल्यावर म्हणजे हार्ड, म्हणजे काळजाचं पाणी पाणी नसतं. लाजा हो, एकदा लाजून दाखवा बरे. असं काय करता बरे? काय चाललंय तुमचं अधिपती? हो एकदा हो, काहीतरी वेगळंच. एक चालते की, त्याला काय होते? नाही, तुम्ही आता जा, सगळं जेवण गरम झालं, मला वाढू द्या. मी काय कुठे जात नाही. काय झालं?
या हाताला भाजलं. झालंय बरं आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.